संजीवन समाधी हे माऊलींचे चैतन्यस्थान आहे. एवढी वर्ष लोटूनही त्या स्थानाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. मात्र संजीवन समाधीबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ दिसून येतो. नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्याची शेवटची इच्छा म्हणजेच समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधीमधील फरक नेमका काय, तो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाइब्स. गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संत श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या साऱ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील अद्वितीय आहे. आजवर जगात केवळ संत ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट प्रकारची संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जीवन समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधी म्हणतात. वस्तुतः संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांची कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊन देहपात होत असतो, परंतु संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडत नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण अशी आहे. श्री भगवंताच्या आज्ञेने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. श्री सद्गुरू माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी पाहता आली. पृथ्वी तत्वाचा जलतत्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाश तत्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्षात पाहता आलेली. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग हा अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. आणि ते तेजतत्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृत देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायुतत्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींची संजीवन समाधी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहाचा त्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील. संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिले आहेत. जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो, कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो. ही माहिती नसल्यामुळे सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात. परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते. इथे कोणालाही महात्म्यांची श्री माऊलींशी तुलना करता येत नाही. जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माऊलींसारखेच थोर आणि पूजनीय आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे. कृपया कोणताही गैरसमज करून घेऊ नये. श्री माऊलींच्या कृपेने या समाधी विवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजणे इतक्या सत्पुरुषांना लाभले आहे. पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दशः एकच आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्यास श्री संत जनाबाई उपस्थित नव्हत्या, म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माऊलींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली होती. संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे.
माऊलीच्या गळ्याला टोचणारी अजॉन वृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते. त्यानंतर साधारण 200 वर्षांपूर्वी श्री चिदंबरम स्वामींच्या शिष्या श्री संत विठाबाई महाराजांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले. श्री संत विठाबाईंच्या अभंगातल्या काही ओळी आपण पाहूया. ज्ञानेशांची समाधी स्थिती पुनश्च येणे देहावरती, याची घेतली प्रचिती त्रिशतकोत्तर नाथांनी. पूर्वजांनी जया पाहिले तया नाथांनीही देखिले, आजही तैसेची संचले समाधीस्थ ज्ञानेश्वर. भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्य अवतार असल्याने आजही त्याच रूपाने समाधी स्थित राहून ते आपल्या भक्तांवर कृपा प्रसाद करीत आहेत.